भाग्यवान पालक कोण? तर ज्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ मूल लाभलेला आहे. कारण हेच खरं मोठं भाग्य आहे. आज अनेक पालक असे आहेत ज्यांना आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय. मुलांना बोलायला शिकवण्यासाठी, चालायला शिकवण्यासाठी किंवा शिकण्याच्या प्रक्रियेत पुढे नेण्यासाठी त्यांना वर्षानुवर्ष झगडावे लागत आहे. अशा मुलांना आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो आणि त्यांच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी लागतात विशेष काळजी, विशेष समज आणि खूप सारी मेहनत. या मुलांच्या पालकांना साध्या पालकांपेक्षा खूप जास्त संयम लागतो, जास्त समज लागते, जबाबदारी अधिक असते, तसेच मानसिक बळ आणि भावनिक ताकदही खूप लागते. अशा पालकांना आपण स्पेशल पॅरेंट्स म्हणतो. खरं तर विचार केला तर प्रत्येक आई बाबा आपल्या मार्गाने स्पेशलच असतो. कारण आपल्या वाटेला आलेले दुःख, त्रास, अडचणी आपण झेलतो आणि त्यावर मातही करतो. म्हणूनच मी आणि माझ्यासारख्या पालकांना एक छोटीशी विनंती आहे. जर तुमचे मूल मस्ती करत असेल, ऐकत नसेल, खूप खेळत असेल, सतत मित्रांची साथ शोधत असेल, अभ्यासापासून पळत असेल, स्वतःच्या हट्टाने वागत असेल किंवा उलट उत्तर देत असेल, तर या गोष्टीमुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. आपण ते उपाय शोधू शकतो आणि मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतो. पण जे आपल्याला त्रासदायक वाटतं तेच काही पालकांसाठी मोठं स्वप्न असतं. काही घरात एका छोट्याशा हसऱ्या मुलांच्या फोटोसाठी, मुलांच्या एका शब्दासाठी किंवा एका पावलासाठी आईबाबांना वर्षानुवर्ष झगडावं लागतं आणि आपल्याला मात्र हे क्षण रोजच्या रोज सहज अनुभवायला मिळत असतात. आपलं मूल निरोगी आहे हे खरं तर आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य आहे आणि आपण भाग्यवान पालक आहोत. म्हणूनच चला या अनमोल देणगीसाठी दररोज कृतज्ञ राहूया. जीवनातील प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला त्याचे आपण आभार मानूया.